हाउ आर यू ऑल. आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. चला तर मग आज करूया मिक्स व्हेज पोटॅटो फ्राईज, जे तुम्ही टिफिनलाही यूज करू शकता आणि ब्रेकफास्ट म्हणूनही खाऊ शकता. तर चला सुरुवात करूयात. हे 3 पोटॅटोज मीडियम साईजचे आहेत, जे मी पील करून घेतलेले आहेत आणि मीठ टाकून पाण्यामध्ये बॉईल करून 3 शिट्ट्या घेणार आहोत. हे मिक्सचर आहे 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 2 ते 3 टेबलस्पून रवा, मीठ हाफ स्पून आणि 1 टेबलस्पून लाल तिखट टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. ॲज पर रिक्वायरमेंट आणि अवेलेबल असलेल्या व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत आपल्याला. 1 ऑनियन फाईनली चॉप करून घेतलेला आहे, 1/2 कॅरेट फाईनली चॉप आणि हाफ कॅप्सिकम फाईनली चॉप करून घेतलेला आहे. हे सगळं आता आपण 1 or 2 टेबलस्पून ऑइलमध्ये सॉटे करून घेणार आहोत. पॅन ठेवलेला आहे, रियूज्ड पॅन आहे, मी पॅन वॉश करायची गरज नाही आहे. 2 टेबलस्पून एवढं ऑइल टाकून घेतलेलं आहे. पॅन ठेवला आहे, पॅनमध्ये 2 टेबलस्पून ऑइल टाकलं आहे. सगळ्या भाज्या सॉटे करून घेऊया. जास्त सॉटे करायचं नाही आहे, थोडंसं मॉइश्चर कमी करायचं आहे फक्त भाज्यांमधलं, कारण हे नंतर आपण फ्रायही करणार आहोत, तेव्हा हे शिजतं सगळं व्यवस्थित. 1 टेबलस्पून होईल एवढं जिंजर गार्लिक पेस्ट टाकायचे. पोटॅटो बॉईल करताना आपण सॉल्ट ॲड केलेलं होतं, तर पोटॅटोनी याचा सॉल्ट ॲब्सॉर्ब केला असेल, त्यामुळे फक्त सॉल्ट या भाजीच्या पुरतं टाकायचं आहे. ऑलमोस्ट 1/4 टेबलस्पून सॉल्ट इज इनफ. याला पिंच ऑफ म्हणता येईल, 1 or 2 पिंच. मिक्स करून घेऊयात. मीठ टाकल्यामुळे जास्त मॉइश्चर जनरेट होतं, ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. त्या वेळामध्ये आपण टाकलेली जिंजर गार्लिकची पेस्ट व्यवस्थित परतून होणार आहेच. मसाले ॲड करून घेऊयात. 1 टेबलस्पून लाल तिखट, 1/4 टेबलस्पून होईल एवढी टर्मरिक पावडर, 1 फुल स्पून धना पावडर, 1 फुल स्पून होईल एवढा चाट मसाला. मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम ऑफ करायची, हे थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत पोटॅटो स्मॅश करून घेऊयात. पोटॅटो स्मॅश करून घेऊयात. पोटॅटो स्मॅश करून घेऊयात. सुरुवातीला आपण पोटॅटो स्मॅश करून आपला रवा आणि तांदळाचं पीठ, ज्याच्यामध्ये मीठ मसाले टाकलेले आहेत, ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता यासोबतच आपण ह्या ज्या भाज्या सॉटे करून घेतल्या होत्या त्या मिक्स करून घेऊयात. रवा ॲड केल्यामुळे आणि पोटॅटो बॉईल करून घेतल्यामुळे याला परफेक्ट बाइंड येतो. काही करायची गरज नाही. तुम्ही पाहू शकता. गोळा बनवूयात, झाकून ठेवूयात 5 ते 10 मिनटं. पाच मिनिट झालेले आहेत. याने काय होणार आहे, जो रवा आपण ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये सगळं मॉइश्चर ॲब्सॉर्ब होणार आहे. आता हा अख्खा गोळा घेऊन मी या डब्यात ठेवते आणि याला आपण 2 व्हिसल्स शिट्ट्या घेणार आहोत. स्टीमरमध्ये स्टीम घेऊ शकता किंवा कुकरला 1 ते 2च व्हिसल घ्यायच्या आहेत, मीडियम टू लो फ्लेमवर. व्हिसल काढून बघूया. आपल्या बॅटरला चांगली वाफ आलेली आहे. आता थंड करून घ्यायचं आहे. पीठ पसरून ठेवलं आहे, थंड झालं आहे. आता याच्यामध्ये 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे.
तुमच्या ड्रेसिंग टेबलच का? अशा प्रकारे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला पिठाचा गोळा तयार आहे. हाच रोल आता आपण कॉर्नफ्लॉवर स्प्रिंकल करून त्यावर रोल करून घेणार आहोत. प्लॅटफॉर्म व्यवस्थित वाईप करून ड्राय करून घेतलेला आहे आणि त्यावर कॉर्नफ्लॉवर स्प्रिंकल करून घेतलेला आहे. आता आपण आपला गोळा जो आहे तो घेऊयात आणि याच्यावर रोल करून घ्यायचा आपल्याला, सो दॅट की सगळे पीसेस त्याच्या इक्वल शेपमध्ये आपण कट करू शकू. आणि कॉर्नफ्लॉवरनी हेही होईल की त्याला कोटिंग ॲटोमॅटिकली चढणार आहे. रोल तयार आहे. इक्वल शेपमध्ये कट करून घेऊयात. अशा प्रकारे छोटे छोटे नगेट्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे केलेल्या गोळ्याचे आपले सगळे रोल्स बनवून तयार आहेत. आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि सर्व करायचे आहेत. फ्रेंड्स, आता आपण फ्राय करून घेऊयात. पॅनमध्ये ऑइल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता फ्राय सोडून घेऊयात आपण तेलामध्ये. अगदी खूप जास्त ताव येऊन द्यायचं नाही तेलाला, नाहीतर टाकले लगेच बाहेरून कलर चेंज होणार आणि आतून कच्चं राहणार जास्त तेल तापलं असेल तर. फ्लिप करून घेत राहायचं आहे मध्ये मध्ये. फ्राईजला परफेक्ट असा कलर आलेला आहे आणि तुम्ही ऐकू शकता आवाज. क्रिस्पही आलेला आहे. सो आता काढून घेऊया, सर्व करूया. हे फ्राईज आपण फ्रीजमध्ये सेवही करू शकतो. डब्यात भरून फ्रीझरमध्ये ठेवायचं, सेव करायचं असेल तर. आवाज ऐकू शकता, मस्त असं क्रिस्प आलेला आहे. आणि अशा प्रकारे आपले मिक्स व्हेज फ्राईज तयार आहेत. आता हे मी मॉर्निंगमध्ये टिफिनसाठी यूज करणार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. केचपसोबत किंवा पिकलसोबत तुम्ही सर्व करू शकता. थँक्यू.